आधी लाहोर, सियालकोट, इस्लामाबाद आणि आता कराची शहरावर भारतानं हल्ला केलेला आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। इस्लामाबाद आणि त्यानंतर आता कराचीवरही पाकिस्तानच्या कराचीवर हल्ला केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी भारतानं पाकिस्तानच्या 4 ते 5 शहरांवर हल्ला केलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। सडेतोड उत्तर भारताकडून सध्या पाकिस्तानला दिले जात आहे। पूर्ण पाकिस्तान ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली आहे आणि 5 शहरांवर भारताकडून हल्ला करण्यात आला आहे। अगदी हे चौथं शहर आपण बघितलं। 4 ते 5 पाकिस्तानच्या शहरांवर हल्ला करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण बघतोय लाहोर, सियालकोट, इस्लामाबाद आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर या सगळ्यानंतर एक दुसरी मोठी बातमी येते। ही मोठी बातमी आपण पाहतोय। थेट भारताचा मिसाईल इस्लामाबाद पर्यंत पोहोचलेला आहे। पाकिस्तानच्या कराची शहर इस्लामाबादवर भारतानं यावेळी चोख प्रत्युत्तर दिलंय। प्रत्येक हल्ल्याला यावेळी भारत प्रत्युत्तर देत असल्याचं पाहायला मिळतंय। बहावलपूरमध्येही भारतानं पुन्हा हल्ला केलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी। परवा देखील भारतानं बहावलपूरमध्ये हल्ला केलेला होता आणि आता पुन्हा एकदा बहावलपूरमध्ये यावेळी भारतानं हल्ला केलाय। सडेतोड उत्तर पाकिस्तानला दिलं जात आहे। बहावलपूर आणि सियालकोट मध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला होता। तिथंच पुन्हा एकदा हल्ला करण्यात आलाय। तर पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची मध्ये सुद्धा हल्ला करण्यात आलाय। पाकिस्तानचं कंबरडं मोडलं जाणार यामध्ये काही शंका नाही। पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं भारताच्या बॉर्डरवरील शहरांमध्ये ड्रोनचे हल्ले करण्यात आले होते ते सगळे हल्ले भारतानं परतवून लावले आणि आता पाकिस्तानच्या 4 शहरांमध्ये भारतानं हल्ले केले आहेत। पाकिस्तानच्या कराची मध्ये सुद्धा भारतानं ड्रोन हल्ला केलाय। कराची ही पाकिस्तानची आर्थिक राजधानी आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याचा पूर्ण प्लॅन पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याचा भारतानं केलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। बहावलपूरमध्ये भारतानं पुन्हा हल्ला केलेला आहे। तर यावेळी दुसरीकडे दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू आहे। इथं थेट भारताकडून पाकिस्तानवर हल्ला बोल सुरू आहे। कारण इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट, कराची वेगवेगळ्या ठिकाणी यावेळी भारतानं थेट हल्ला बोल केलेला आहे। आपण बघतोय राजधानी इस्लामाबादसह 5 शहरांवर भारतानं हल्ला चढवलेला आहे। त्यामुळे आता पाकिस्तानची तंत्रली असणार यामध्ये काहीच शंका नाही। लाहोर, पंजाब प्रांतातही डिफेन्स जे आहे ते नष्ट करण्यात आलेले आहे। एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट करण्यात आलेली आहे। त्यामुळे ड्रोनचा प्रतिहल्ला पाकिस्तान लाहोर आणि इस्लामाबाद मध्ये करू शकत नाही। हे एक भारतासाठी जमेची बाजू आहे। निश्चित ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पाकिस्तानच्या राजधानीवरही भारतानं यावेळी हल्ला केलेला आहे। राजधानी इस्लामाबाद, कराची, बहावलपूर, दुसरीकडे लाहोर, सियालकोट अनेक शहरांवर भारताने यावेळी हल्ला केलेला आहे आणि त्याच भीतीनं पाकिस्ताननं पूर्ण पाकिस्तान ब्लॅकआउट केलंय। एकीकडे भारतानं पाकिस्तानचे नापाक इरादे उधळून लावलेले आहेत, नाकाब मनसुबे उधळून लावलेले आहेत। तर दुसरीकडे पाकिस्तानवर जोरदार हल्ला करत पाकिस्तानला चारी मुंड्याचित करण्याचा हे आवाज आपण ऐकतोय। मोठ्या प्रमाणात स्फोटांचा आवाज सध्या शहरांमधून येतोय। मोठ्या प्रमाणात स्फोट होत आहेत। थेट भारताची मिसाईल इस्लामाबाद मध्ये पोहोचलेली आहे। तर दुसरीकडे कराचीवरही यावेळी मोठ्या प्रमाणात भारतानं हल्ला केलेला आहे। चोख प्रत्युत्तर सध्या पाकिस्तानला दिलं जात आहे। कारण एकीकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या अनेक डिफेन्स सिस्टम देखील नष्ट करण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे त्यांचे 60हून अधिक ड्रोनही यावेळी नष्ट करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक हल्ल्याला भारताकडून सडेतोड उत्तर दिलं जात आहे। लाहोर शहरावर भारतानं एक मोठा हल्ला केलेला आहे। कारण आपल्याला माहित आहे दुपारीच आजच भारतानं तिथली एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा उद्ध्वस्त केलेली होती आणि त्यानंतर आपण बघितलं पाकिस्तानच्या 5 ते 6 शहरांवर हल्ला करण्यात आलेला आहे। इस्लामाबाद पासून ते लाहोर पर्यंत सगळीकडे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पाकिस्तान सुद्धा आता घाबरल्याचं पाहायला मिळत आहे। कराची ते बहावलपूर पर्यंत सगळीकडे भारतानं हल्ला केलेला आहे। जवळपास 5 ते 6 शहरांवर हल्ला करण्यात आलाय। संदीप, एक मोठी बातमी येते ती म्हणजे पाकिस्तानचं 4थं लढाऊ विमान देखील आता भारतानं पाडलेलं आहे। याआधी 3 विमानं पाडलेली होती आणि आता F-17, F-16 नंतर भारतानं 4थं पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडलेलं आहे। मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले पाडण्यात आले तर आता पाकिस्तानची लढाऊ विमानं देखील पाडण्यात आलेली आहे।